हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, ठाणे महानगरपालिकेची जी आहे ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज झालेली आहे 1770 पदांसाठी आणि त्याच्यामध्ये फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर किंवा औषध निर्माता याच्यासाठी पण ज्या आहेत वेकन्सीज रिलीज झालेल्या आहेत त्या रिगार्डिंग बघा त्या किती वेकन्सी असणार आहेत, कॅटेगरी वाईज डिव्हिजन कसं आहे वेकन्सीजचं आणि तुमची शैक्षणिक पात्रता काय हवी आहे फॉर्म फिलअप करण्यासाठी या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी बघा, फार्मसिस्टसाठी नवीन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे अकॅडमीमध्ये। त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं। तुमचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत। या रिगार्डिंग सध्या अकॅडमीमध्ये 15 ऑगस्ट निमित्त बॅच जी काही आहे त्याच्यावरती ऑफर सुरू आहे। तर कोणती पण बॅच जी आहे तुम्ही 2500 रुपीज मध्ये परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी 1 इयर एवढी असणार आहे। सो तुम्हाला जर काही गायडन्सची कमी वाटत असेल तर तुम्ही डेफिनेटली बॅच जॉईन करू शकताय आणि तुमचे जे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत ते इम्प्रूव्ह होऊन जातील। या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8010457760 या नंबरवरती। तर आता आपण बघूयात की ठाणे महानगरपालिकेमध्ये फार्मसिस्ट या पदासाठी ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत त्या वेकन्सीजचं कास्ट वाईज डिव्हिजन काय आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कोण फॉर्म फिलअप करू शकताय, त्याच्यासाठी तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय हवंय हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर बघा, फार्मसिस्ट म्हणजेच औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी गट क याच्यासाठी या वेकन्सीज ज्या आहेत टोटल 36 एवढ्या वेकन्सीज ज्या आहेत त्या ठाणे महानगरपालिकेमध्ये रिलीज झालेल्या आहेत। वेतन श्रेणी बघाल तर S10 च्या अकॉर्डिंगली तुम्हाला 29,200 ते 92,300 एवढं वेतन जे आहे त्याच्यासाठी मिळणार आहे। त्यानंतर आपण बघूयात की हे जे काही पद आहेत ते कशा पद्धतीने डिवाइड केलेले आहेत। तर अनुसूचित जाती याच्यासाठी 5 पद राखीव आहेत। त्याच्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी 3 पद राखीव आहेत। विजा यांच्यासाठी 1 आहे, NTB यांच्यासाठी 1 आहे, NTC चं जी काही आहे रिझर्वेशन ला पोस्ट नाहीये, NTD चे आहे ती 1 पद आहे, इतर मागासवर्गीयांसाठी 7 आहेत आणि EWS ची 4 पद आहेत आणि अराखीव यांची म्हणजे ओपन कॅटेगरी यांची 9 पद आहेत। अशी एकूण 36 पद जी आहेत ती त्याची वॅकन्सी फार्मसिस्ट या पदासाठी आलेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये। आणि रिक्त जागा प्रवर्गासाठी कोणाला आरक्षण मिळालेलं आहे तर बघा, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त महिला आणि अंशकालीन यांना सगळ्यांना हे आरक्षण जे आहे ते अप्लाय केलेलं आहे। ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचा तुमचा प्रश्न असा असतो की याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे किंवा कोणते स्टुडंट जे आहेत ते फॉर्म फिलअप करू शकतात। तर बघा, फार्मसी काउन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रामधील पदवी म्हणजे बी फार्म म्हणजे या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं असेल तर तुमचं बी फार्म जे आहे ते कंप्लीट असणं आवश्यक आहे। याचा अर्थ फार्मसी काउन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रामधील पदवी जी आहे ती तुमची पूर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील औषध निर्माण अधिकारी अथवा समकक्ष कामाचा 3 वर्षांचा अनुभव। तर तुमच्याकडे हा स्थानिक निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील औषध निर्माण अधिकारी आणि समकक्ष कामाचा किमान 3 वर्षांचा जो अनुभव आहे तो असणं गरजेचं आहे। आणि बघा, बेसिक तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने या अर्हता म्हणजे पात्रता ज्या आहेत त्या तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात। म्हणजे बी फार्मची डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जे काही तुमच्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो असणं गरजेचं असणार आहे जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असेल। आणि पहा, याच्या एकूण ज्या आहेत 36 वेकन्सी आलेल्या आहेत आणि वेतन श्रेणी जी आहे ती 29,200 ते 92,300 एवढी असणार आहे। तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की फार्मसिस्ट या पदाच्या ज्या काही 36 वेकन्सी आलेल्या आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यामध्ये कोण फॉर्म फिलअप करू शकणार आहे आणि त्याच्यासाठी पात्रता काय लागते। तर या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तसेच त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे किंवा बाकी इन्फॉर्मेशन किंवा एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, एक्झाम कोण कंडक्ट करेल या रिगार्डिंग माहिती जी आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये ANM JNM फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या सगळ्याच्या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत
आणि सध्या 15 ऑगस्ट निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे आणि या बॅचेसमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत. म्हणजे जे स्टुडंट्स गायडन्स अभावी 1-2 मार्कांनी त्यांचं सिलेक्शन राहत आहे त्यांच्यासाठी फार चांगली अपॉर्च्युनिटी आहे. बघा सध्या ऑफर सुरू आहे. 2,500 मध्ये 1 वर्षासाठी तुम्ही ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय आणि त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा बॅच जॉईन करायची तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8010457760 या नंबरवरती. पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की फार्मसी किंवा औषध निर्माण अधिकारी याच्यासाठी क्रायटेरिया किंवा शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन. तर या व्हिडिओ मार्फत या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते पोहोचवले जातात. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.